गडिंग्लजच्या महेशबाई शहा यांच्या एसएस मोबाईलमध्ये ऑनलाईनचे 72 ऑफर। गडिंग्लज विभागातील हजारो ग्राहकांचे विश्वसनीय मोबाईल दालन म्हणजेच गेली 25 वर्ष ग्राहकांच्या सेवेत असणारे महेशबाई शहा यांचे गडिंग्लज बसस्थानकासमोरील एसएस मोबाईल खास दसरा आणि दीपावली सणाच्या निमित्ताने घेऊन आले आहे खास ऑफर। दसरा आणि दीपावली सणाला एसएस मोबाईलमध्ये खरेदी करूया, सणांचा आनंद द्विगुणित करूया। माझ्या मम्मी पप्पांचं देखील मला सपोर्ट खूप होतं। त्यांचं स्वप्न होतं की बाबा आमची लेक अधिकारी व्हावी आणि ते स्वप्न मी आता पूर्ण केलेलं आहे। मला एवढंच म्हणायचं आहे की बाबा आपण जर ध्येय ठेवला तर आपण त्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो, पण फक्त आपण हार्डवर्क आणि कन्सिस्टंट राहणं हे खूप गरजेचं आहे। तर कसं वाढवता येईल हे सारखं माझ्या मनात असायचं। त्याच वेळेला मी UPSCची पण तयारी करत होते आणि त्याच वेळी MPSC मार्फत कृषी सेवेची ॲड निघाली आणि मी ही परीक्षा दिली आणि आता मी कृषी उपसंचालक यापदी माझी निवड झालेली आहे। गडिंग्लजमध्ये नाभिक व्यवसाय करणाऱ्या शिंदे कुटुंबातील वैष्णवीने शासकीय सेवेत कार्यरत होण्याचे स्वप्न साकार केले आहे। वैष्णवी शिंदे हिने केलेल्या कष्टाला फळ मिळाल्याने तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। काही मुलींच्यात अगदी लहानपणापासून काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असते, मग परिस्थिती कशीही असो। ही जिद्द वैष्णवीमध्ये होती। आपल्याला ठरवलेले अपेक्षित यश संपादन करायचे आहे, ही जिद्द ठेवून अपार कष्टाच्या जोरावर तिने निश्चित केलेलं ध्येय गाठलेच। महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत घवघवीत यश मिळवत कृषी उपसंचालकपदी वैष्णवी शिंदे हिची निवड झाली। अधिकारी बनून पोरीनं आपल्या घरासोबत गडिंग्लजचं नावही मोठं केलं। लेकीने मिळवलेल्या यशामुळे वैष्णवीच्या वडिलांना खूप आनंद झाला, तर आईनेही आपल्या लेकीच्या कष्टाचे चीज झालेले पाहून तोंड भरून कौतुकही केले। माझी मुलगी वैष्णवी ही कृषी उपसंचालक झाली, त्याचा मला खूप अभिमान आहे। त्याचबरोबर अधिकारी होण्याचं तिचं स्वप्न होतं, आम्हालाही वाटत होतं ती अधिकारी व्हावी अशी, त्यामुळे ते पूर्ण तिनं मुलगीनं माझ्या केलं। आता ती UPSC करते, ती नक्कीच ती त्यात घवघवीत यश मिळवल ही जी आम्हाला। माझी मुलगी वैष्णवी शिंदे ही MPSC थ्रू उपसंचालकपदी हिची निवड झाली, ह्याचा आम्हाला खूप मोठा अभिमान आहे। ती लहानपणापासूनच कष्टाळू व जिद्दी होती। ती खूप अभ्यास करायची व तिचं एक स्वप्न होतं की मी मोठेपणी काहीतरी करून दाखवणार आणि आम्हालाही वाटायचं ती मोठी अधिकारी होणार आणि खरोखरच कष्टाला तिच्या यश आलं आणि तिला घवघवीत MPSCला यश मिळालं आणि ती एक अधिकारीपदी आज तिची निवड झाली, हे आता आमच्या तालुक्यामध्ये कौतुकास्पद झालेलं आहे। ती आता UPSCसाठी प्रयत्न करते, तिला घवघवीत यश मिळणारच, आम्ही तिच्या नेहमी पाठीशी असेच उभे राहणार। माझी पुतणी वैष्णवी हिने जे घवघवीत यश मिळवले आहे ते वाखाणण्याजोगं आहे। आमच्या घराण्यात पहिलीच शासकीय अधिकारी, क्लास 1 शासकीय अधिकारी पहिलीच असल्यामुळे आम्हाला तिचा फार अभिमान आहे। इथून पुढच्या कृषी क्षेत्रामध्ये ती चांगलं उल्लेखनीय काम करेल आणि गडिंग्लजचं नाव हे पूर्ण राज्यामध्ये उज्ज्वल करेल आणि तिची इथून पुढं कारकीर्द ही चांगली राहील। परंपरागत चालत आलेल्या नाभिक व्यवसायाला आधुनिकतेचा टच देत गडिंग्लज विभागामध्ये शिंदे परिवाराने नाभिक व्यवसायात नावलौकिक मिळवले आहे। जुन्या काळी अगदी पारावर बसून काम ते आता एअर कंडिशनमध्ये, असाच काहीसा प्रवास शिंदे कुटुंबाचा। आईचे लेडीज पार्लर तर वडिलांचे जेंट्स पार्लर, पण लेक मात्र अधिकारी होणार असे स्वप्न उराशी बाळगून आई वडिलांनी वैष्णवी हिला खूप सहकार्य केले। तिच्या यशात आई वडिलांचा सिंहाचा वाटा आहे। BSc ॲग्रिकल्चर झाल्यावर वेगवेगळ्या करिअरच्या ऑपॉर्च्युनिटीज होत्या, पण कोणती निवड करायची हे कळत नव्हतं। त्यामुळं महाराष्ट्र शासनाच्या ज्या योजना असतील त्या शेतकऱ्यापर्यंत कशा पोचतील, शेतकऱ्यांचं आधुनिकीकरण कसं करता येईल, त्यासोबत त्यांचं आर्थिक स्तर कसं वाढवता येईल हे सारखं माझ्या मनात असायचं। त्याच वेळेला मी UPSCची पण तयारी करत होते आणि त्याच वेळी MPSC मार्फत कृषी सेवेची ॲड निघाली आणि मी ही परीक्षा दिली आणि आता मी कृषी उपसंचालक यापदी माझी निवड झालेली आहे। गेले 3-4 वर्ष मी जे UPSCची तयारी करत होते त्याचा उपयोग मला ह्या परीक्षेमध्ये खूप झाला। माझी कन्सिस्टन्सी आणि हार्डवर्क सोबतच माझं जे डेडिकेशन होतं, मी 10 ते 12 तास जे अभ्यास करायचे याचा मला खूप फायदा झाला
आणि त्यामुळं मला हे यश खूप लवकर आणि एका फर्स्ट अटेम्प्टमध्येच मला हे यश प्राप्त झालं. मला एक्झाममध्ये प्रत्येक मुमेंटला माझ्या सिनियर्सचं, माझ्या टीचर्सचं खूप सपोर्ट भेटलं. त्यासोबत माझ्या मम्मी पप्पांचं देखील मला सपोर्ट खूप होतं. त्यांचं स्वप्न होतं की बाबा आमची लेक अधिकारी व्हावी आणि ते स्वप्न मी आता पूर्ण केलेलं आहे. वैष्णवीचे प्राथमिक, माध्यमिक व 12वीपर्यंतचे शिक्षण गडिंग्लजमध्ये झाले. त्यानंतर बारामतीच्या डॉक्टर शरदचंद्र कृषी विद्यालयात तिने BSc ॲग्री पूर्ण केले. कॉलेज पूर्ण झाल्यानंतर घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचवण्यासाठी करायचा निश्चय केला आणि वैष्णवीचे ध्येय ठरले शासकीय सेवेत जायचं. प्रचंड जिद्द, अपार कष्ट, सातत्य आणि आईवडिलांचा अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून पहिल्याच प्रयत्नात तिने MPSC परीक्षेत घवघवीत यश मिळवले. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना बऱ्याचशा मुलांचं अट्रॅक्शन हे महसूल विभाग किंवा पोलीस विभागाकडे जास्त असतं. पण मी हे विभाग न चूज करता मी कृषी विभागाकडे तयारी केली. कारण ह्या क्षेत्रामध्ये खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत. आपलं हे कृषीप्रधान देश आहे. डेव्हलपमेंटसाठी आपल्याला ऑपॉर्च्युनिटीज खूप आहेत. आपण कसं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकतो, शेतकऱ्यांची मदत कशी करू शकतो, याच्याकडं आपण जास्त लक्ष देऊ शकतो. ज्या सरकारच्या योजना आहेत ह्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकतो. आणि ह्यामुळे मला एवढंच म्हणायचं आहे की बाबा आपण जर ध्येय ठेवला तर आपण त्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. पण फक्त आपण हार्डवर्क आणि कन्सिस्टंट राहणं हे खूप गरजेचं आहे. खरंच आपण जे काही पाहिले आणि जे काही ऐकले यावरून तरी वैष्णवीचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. तिच्याबरोबर तिच्या आईवडिलांच्याही कष्टाचे तितकेच कौतुक आहे. कारण याच कष्टामुळे वैष्णवीने तिचे ध्येय गाठले. वैष्णवीप्रमाणेच अनेक अशा ध्येयवेड्या मुली आहेत ज्या स्वतःला आजही सिद्ध करत आहेत. मेहनतीच्या जोरावर नवीन ओळख बनवत आहेत. फक्त गरज असते ती एका सकारात्मक ऊर्जेची, जी फक्त प्रत्येक कुटुंबाने तिला दिली पाहिजे. कृषी उपसंचालक पदाची जबाबदारी पार पाडत असताना माझं जे स्वप्न आहे UPSC क्रॅक करण्याचं ते मी भविष्यात नक्की अचीव करेन.